नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवून दाखवणार आहे. थालीपीठ हे भाजणीच्या पिठाचे बनवतात किंवा सर्व पिठे एकत्र करून मग बनवतात. पण मी तुम्हाला कोणतेही भाजणीचे पीठ न वापरता अतिशय सिंपल पद्धतीने गव्हाच्या पिठाचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे. जेव्हा तुम्हाला भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल, तेव्हा तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे अतिशय सोपी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. हे पीठ चाळून घ्यायचे. गव्हाचे पीठ हे तुम्हाला किती थालीपीठे बनवायची त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घालणार आहे. यामुळे खमंग आणि खुसखुशीत हे थालीपीठे होतात. यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता या थालीपीठासाठी. तीळ घालू शकता. तुमच्या आवडीचे व्हेजिटेबलसुद्धा यामध्ये घालू शकता, जसं की पालक भाजी, कोबी, गाजर हे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये घालण्यासाठी आपण एक ठेचा बनवून घेऊया. तर यासाठी मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे आणि 4 ते 5 मिरच्या अशा कट करून घेतल्या. लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहे. आता हे आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. तुम्ही हवं तर बारीक कट करून सुद्धा हे घालू शकता, पण असं ठेचून घेतल्यामुळे मस्त टेस्ट येते थालीपीठाला. जाडसर मी असं हे ठेचून घेतलेलं आहे. यामध्ये मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने हे ठेचून घेतलेलं आहे. आता हा ठेचा आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण आपण यामध्ये घालूया आणि कोथिंबीर बारीक कट केलेली ती सुद्धा घालूया. कांदा आणि कोथिंबीर जास्त घालायची, म्हणजे थालीपीठ हे खमंग आणि खुसखुशीत होतं आणि खाताना घशामध्ये अडकत नाही, ओलसर राहतं ते कांद्यामुळे. आणि 1-2 चमचे मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे कोमट. हे आपण मोहन म्हणून या पिठामध्ये घालणार आहोत. यामुळे पण खुसखुशीत आपलं थालीपीठ होतं. आता हे आपण चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊया. कुठलीही भाजणी न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण ही थालीपीठ बनवू शकतो. मस्त ऑप्शन आहे, तेव्हा एकदा या पद्धतीने थालीपीठ नक्की करून पहा. आता हे हाताने आपण चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त पीठ मळून घेऊया. गव्हाचे पीठ जसे मळतो तसेच हे पीठ मळून घ्यायचे आहे, पण सॉफ्ट पीठ मळायचे नाही. जसे आपण पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तसेच याचे घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे. सॉफ्ट पीठ मळून घेतले तर आपले थालीपीठ हे खुसखुशीत होणार नाहीत. इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा घट्ट डो मी याचा बनवून घेतलेला आहे. आता मळून झाल्यावरती आपल्याला 1 चमचा तेल यावरती घालायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून झाल्यावरती रेस्ट करायला ठेवायचे नाही, कारण आपण यामध्ये कांदा आणि मीठ घातले आहे, त्यामुळे याला पाणी सुटू शकते. लगेच याची थालीपीठे बनवायची आहे. यामधला थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असा गोल हातावरती करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल करून थोडासा असं चपटा करून घ्यायचा आहे हातावरच आणि याला दोन्ही साईडने आपण कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे आणि चपाती जशी लाटतो त्यासारखं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आहे की नाही सिंपल पद्धत. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही थालीपीठ बनवत असाल तरीसुद्धा चुकणार नाही, छानच होईल. तर या पद्धतीने आपल्याला हे हळूहळू लाटून घ्यायचं आहे. हळूवार याच्यावरती लाटणं फिरवायचं. हे थालीपीठ जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम पद्धतीचे आपल्याला हे थालीपीठ लाटून घ्यायचे आहे.
जास्त जाड बनवले तर पटकन भाजणार नाही आणि कुरकुरीत पण होणार नाही, तेव्हा मीडियम पद्धतीचेच आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशा पद्धतीचे मी हे लाटून घेतलेले आहे। छोटे छोटेच थालीपीठे आपल्याला बनवायची आहे। आता बोटाने असे होल करून घ्यायचे। असे होल करून घेतले की सगळीकडून थालीपीठ छान भाजले जाते। हे थालीपीठ आपण लाटून बनवले आहे, त्यामुळे झटपट बनते। आता हे भाजून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झालेला आहे, त्यावरती आपण थोडेसे तेल लावून घेऊया। यावरती आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर आपलं थालीपीठ वातड होतं। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। यावरती आता थोडेसे आपण तेल टाकून घेऊया। सर्व साईडनी व्यवस्थित चमच्याने तेल असे सोडून घ्यायचे आणि यावरती आता झाकण ठेवायचे आहे। 2 मिनिटं हे आपल्याला मीडियम फ्लेमवर तयार होऊन द्यायचं। झाकण ठेवूनच थालीपीठ भाजून घ्यायचं। झाकण जर ठेवले नाही तर थालीपीठ वातड होते आणि त्याला चिरा पण पडतात। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते पहिली साईड पण आपली कशी भाजली आहे ते। हे बघा, मस्त खमंग अशी आपली ही पहिली साईड भाजलेली आहे। आता यावर पण आपल्याला 1 चमचाभर तेल असं सगळीकडून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यावरती पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दुसरी साईड पण आपल्याला 2 मिनिटं मस्त तयार होऊ द्यायची। 4 ते 5 मिनिटामध्ये मस्त खमंग हे थालीपीठ भाजून होते। तुम्हाला मी दाखवते। दुसरी साईड पण आपली ही मस्त भाजून झालेली आहे। मस्त असं आलटून पलटून खमंग असं ब्राऊन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। हे बघा, किती छान भाजलं गेलं आहे। मस्त खरपूस हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि किती कुरकुरीत पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीची थालीपीठे पण याचप्रमाणे बनवून घेऊया। तर इथे माझी सर्व थालीपीठे बनवून तयार झालेली आहेत। मस्त खरपूस आणि खमंग ही थालीपीठे झालेली आहे। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, टोमॅटो केचपसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा नुसते असे खाल्ले तरीसुद्धा छान लागतात, कारण आपण यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत। जेव्हा तुम्हाला पोळी भाजी बनवायचा कंटाळा येईल, तेव्हासुद्धा अगदी झटपट तुम्ही हे काही मिनिटामध्ये बनवू शकता आणि नाश्त्यासाठी तर अप्रतिम रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। मला जेव्हा पण थालीपीठ बनवायचे असते, तेव्हा मी झटपट याच पद्धतीने बनवते। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही झटपट हे बनवून देऊ शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी? आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।